बातमी आता येते पावसासंदर्भातली, कारण पावसामुळे काल आपण बघितलेलं होतं पुण्यामध्ये खास करून ज्या पद्धतीने परिस्थिती झालेली होती, कारण एप्रिलचा महिना आणि पावसामुळे पुणेकरांची दैना अशी सगळी परिस्थिती बघायला मिळाली होती। ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि त्याचमुळे आता त्याची गंभीर दखल ही महापौरांनी घेतलेली दिसते, कारण महापौरांनी कालही स्पॉट व्हिजिट केली होती आणि आजही त्यांनी एक बैठक घेतलेली आणि या संदर्भात पावलं टाकलेली आहेत। महापौर मंजुषा नागपूर यांनी तातडीची बैठक घेतली। या बैठकीत आपत्ती व्यवस्थापनाचे सगळे अधिकारी होते। पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता आपल्याकडे कमी असल्याची कबुली देत महापौर मंजुषा नागपूर यांनी यावर काम सुरू असल्याचं सांगितलंय। तर आमच्याकडनं काही ठिकाणी दुर्लक्ष झालंय मान्य करतो, असं पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटलंय। दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये। काही ठिकाणी पाणी पण साचलं, काही लोकांच्या घरात पाणी गेलं, अशा घटना घडल्या। त्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक बोलावली होती। पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे आणि आता जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे। जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटार केली पाहिजेत। त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे। फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही, अशा सूचना मी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल। धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील, झाडांची उंची कमी केली जाईल। त्यासाठी आम्ही मॅनपॉवर सुद्धा वाढवून देऊ, बजेटची तशी तरतूद करू। मान्य करतो अक्षरशः की महापालिका प्रशासनमध्ये दैनंदिन काही ठिकाणी दुर्लक्ष पण होत असतात, पण याचा अर्थ असा नाही की लोक काम करत नाही। आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे। तुम्ही जर पाहिला तर काल सुद्धा 3 वाजेपर्यंत इव्हन एडिशनल कमिशनर सगळे अधिकारी रोडवरच होते। प्रॉब्लेम कसा आहे की काही ठिकाणी स्ट्रॅटेजिक मिस्टेक होतात आणि स्ट्रॅटेजिक मिस्टेक म्हणजे कसं आहे की जो काम थोडासा पूर्वी करायला पाहिजे थोडासा लेट होतात। 2 से 27 स्पॉट्समध्ये बेसिकली 3 कॅटेगरी आपण केलेला आहे। कॅटेगरी ए मध्ये असं आहे की काही ठिकाणी 1 से 20 असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी काही फिजिकल वर्क म्हणजे पावसाळी चॅम्बर जे आहे थोडासा मोठा करणे, पावसाळी लाईन मोठा करणे किंवा असं काही स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन आहे, रोडचे काही इश्यूज आहे, काही थोडंसं अलाइनमेंटचं काम आहे, हे सगळे फिजिकल वर्क आहे। आणि ते NDMAचा जो काही हेड आहे त्याच्यामध्ये 22 ठिकाणी ऑलरेडी काम सुरू आहे। याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। पाहत राहा ABP।